नमस्कार मंडळी. तर आज मी बनवणार आहे संक्रांती स्पेशल उकडहंडी, अर्थातच मिक्स भाजी. तर चला पाहूया त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते. एक तरला घेतलेला आहे बारीक कापून, ताडगोळ्याचं मूळ असतं. एक नारळ खिसून घेतलेला आहे. मीठ, हळद, मसाला, जिरं, गरम मसाला, हिंग. 4 तेली वांगी कापून घेतलेली आहेत. घेवड्याच्या शेंगा 1 वाटी, ओला कांदा 1 वाटी, हरभरा अर्धा वाटी, पावटा 1 वाटी, कोथिंबीर अर्धा वाटी, कोनफळ घेतलेलं आहे बारीक चिरून. हे कंद असतं. रताळू घेतले आहेत 3 कापून बारीक. अटकोल घेतलेला आहे बारीक कापून. अर्धा वाटी तुरीचे दाणे, 2 चमचे तीळ, अर्धा वाटी तेल, 2 शेवगाचे शेंगा कापून घेतलेले आहेत, अर्धा वाटी शेंगदाणे, 3 चमचे अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे, 4 मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत. एका बाउलमध्ये सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊया. ही भाजी बनवण्याची पद्धत थोडी निराळी आहे. ही भाजी बनवताना आपण कोणतीही फोडणी देणार नाही आहोत. आता हे सर्व एकत्र झाल्यानंतर आपण एका पातेल्यात टाकून ही भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहेत. पारंपरिक पद्धतीत या भाजीला बनवत असताना हे सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर मातीच्या मडक्यामध्ये टाकले जाते आणि मडकं उलटं करून ते शिजवलं जातं. तर काही ठिकाणी या भाजीला उकडहंडी, पोपटी आणि गुजरातमध्ये उबडिया असंही बोललं जाते. तुम्ही पाहू शकता आता आपली भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता आपण ही भाजी एका पातेल्यात टाकून शिजवून घेणार आहोत.
भाजीमध्ये अर्धा वाटी पाणी टाकून घेऊया। भाजी शिजत असताना ढवळायची नाही आहे। यावरती आता आपण एक प्लेट ठेवून त्यावर अर्धा वाटी पाणी टाकून ही भाजी मंद आचेवर शिजवायला ठेवूया। भाजी शिजण्यासाठी 30 ते 40 मिनिटे लागू शकतात। आपल्याला 2 वेळा प्लेटवरती पाणी चेंज करायचं आहे। 5 मिनिटांनी पाहू शकतात आता आपल्या भाजीला आतून वाफ सुटायला सुरुवात झालेली आहे। आता ही भाजी आपण 30-40 मिनिटं शिजायला ठेवूया। 30 मिनिट झालेले आहेत आणि बघू शकतात आपली भाजी व्यवस्थितरित्या शिजलेली आहे। आता आपण ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। भाजी सर्व करत असताना ओला नारळ आणि कोथिंबीर टाकून घेऊया। संक्रांती स्पेशल उकड हंडी तयार झालेली आहे। तुम्ही या भाजीचा आस्वाद बाजरीच्या भाकरीसोबत घेऊ शकतात। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।